शरद पवार आणि त्यांची राजकीय भूमिका, राजकीय वर्तुळ आणि राजकीय कंगोरे आजपर्यंत कुणीही समजू शकलेलं नाही. तर ज्या भूमिका आजपर्यंत पवार साहेबांनी घेतल्या आणि ज्या पद्धतीच्या वर्तुळामध्ये परत पवार साहेब खेळतात, ते वर्तुळाची परीघ आजपर्यंत कोणालाच गाठता आलेला नाही. आणि सध्या दिल्लीमध्ये तीच चर्चा आहे. ज्या पद्धतीने पवार साहेब दिल्लीला रवाना झाले आणि अभिजित दिपकेच्या भेटीत सीजेपीच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा झाल्या आणि खऱ्या अर्थानं या मीडियाचं सगळं वर्तुळ या अभिजित दिपकेच्या आणि पवार साहेबांच्या चर्चेवर तयार झालं. कारण की पवार साहेब जिथंही जातात तिथं आंदोलन तीव्र होतं, आंदोलनाची व्याप्ती वाढते. परंतु दुसरी एक बाजू निर्माण झाली, ती बाजू म्हणजे पवार साहेबांची मोदींची भेट. पंतप्रधानांच्या भेटीला पवार साहेब गेले आणि पवार साहेबांनी ते स्वतः एकटेच गेले नाहीत, तर सुप्रिया सुळे सुद्धा पवार साहेबांच्या सोबत होते. आणि ज्या पद्धतीनं मोदींना त्यांचं स्वागत केलं, ज्या पद्धतीनं मोदींनी त्यांचं एक भूमिका समोर आली आणि ही बातमी अजूनही मीडियाच्या हाती किंवा राजकीय विश्लेषकांच्या हाती लागली नाही. परंतु ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीची परिस्थिती मांडण्यासाठी पवार साहेब ही दोन्ही गोष्टी सांभाळतायत, याचा अर्थ काय लावावा? नेमकं पवार साहेबांनी काय अशा परिस्थित्या हेरल्यात की सध्याच्या राजकीय भूमिकेत मोठा भूकंप सुद्धा होऊ शकतो, एक मोठी खेळी होऊ शकते. पवार साहेब एकटे गेले असते तर काही परिस्थिती निर्माण झाली नसती, पण सोबत सुप्रियाताई सुद्धा यांच्या सोबत होत्या. आणि ज्या पद्धतीच्या भूमिका सध्या देशात घेतल्या जात आहेत त्या भूमिका आणि ही पवार मोदी भेट नेमकी काय फलित निर्माण करते, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, पवार साहेब जेव्हा एखादी खेळी करतात त्याचे परिणाम दूरगामी आणि बृहद होतात. एखाद्या आंदोलनाला जर भेटीला गेले तर ते आंदोलन किती व्यापक आणि मोठं होतं हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलंय. आणि पवार साहेबांची ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत, ते महाराष्ट्र असो किंवा राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण असो, त्यांनी दिलेल्या भूमिकेवर कधीही तुम्हाला त्याची परीघ बांधता येत नाही. सध्या अशीच परिस्थिती सध्या जंतर मंतरवर सीजेपीने आणून ठेवलेली आहे. आणि सीजेपीच्या वर परवा दिवशी झालेल्या त्या मोर्चाच्या संदर्भातून झालेला लाठीचार्ज आज मीडियामधल्या हेडलाईन्स बनलाय, चर्चा होते. आणि ज्या पद्धतीची अमानुषता या भूमिकेत दिसली किंवा निर्माण झाली त्याची चर्चा सर्व समाज माध्यम असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि ह्याच परिस्थितीची आढावा घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या परिस्थितीची परीघ वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने पवार साहेब अभिजित तिपकेच्या भेटीला गेले, त्यामुळं मीडियामध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या. आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सुद्धा महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली. अभिजित दिपकेच्या समर्थनात नाही, पण या नीट पेपर फुटीच्या संदर्भातून जंतर मंतरवर झालेल्या या अन्यायाच्या संदर्भात एक वाचा फोडण्यात आली आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या त्यामुळं ही वर्तुळ आणि ही परीघ अधिक तीव्र होत गेली. प्रत्येकाला वाटलं की भूमिका काहीतरी वेगळी आहे. आणि नेमकं शरद पवार साहेब हे मोदी साहेबांच्या भेटीला गेले, एकटेच गेले नाही, तर सोबत सुप्रियाताई सुद्धा होत्या. आणि कारण दाखवलं जात आहे की महाराष्ट्रातल्या काही मुद्द्यांवर ही चर्चा. पण नेमक्या एवढ्या आणीबाणीच्या काळामध्ये, अशा परिस्थितीमध्ये की आता सरकारची भूमिका आता कोंडीत सापडलेली आहे आणि या कोंडीतून सरकार कशा पद्धतीने मार्ग काढेल. आणि ज्या मोदी स्वतः बारामतीच्या कार्यक्रमात एकदा त्यांनी स्पष्ट उक्ती दिलेली किंवा कबुली दिलेली आहे की मी राजकारण शिकलो ते पवार साहेबांच्या बोटाला धरून. म्हणजे शरद पवारांची आयडियोलॉजी हे मोदी सुद्धा फॉलो करतात. याची भूमिका
आता सध्या वर्तुळामध्ये येताना दिसते. पवार साहेब एकटे गेले असते, प्रश्न एकटेही मांडू शकले असते, पण सोबत सुप्रियाताई सुद्धा होते. म्हणजे व्याप्ती आणि चर्चा खूप मोठी होती. आणि ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलं ना, म्हणजे संकटाच्या काळात आशेचा किरण जसा दिसतो, संकटाच्या काळात माणूस जेव्हा विचाराची परिस्थिती परिस्थिती सोडवण्यासाठी ज्या पद्धतीची धडपड करतो, आणि त्यामध्ये दिसलेला हा आशेचा किरण, यासाठी उत्सुक असलेले मोदी स्पष्ट संकेत आहेत की नेमकं या भेटींच्या माध्यमातून खूप मोठं भूकंप या राष्ट्रीय राजकारणात होणार आहे. ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत असताना पवारांनी असे भूकंप वेळोवेळी घडवलेत, आणि महाराष्ट्राला त्याची प्रचिती आहे, देशाला त्याची प्रचिती आहे. सत्तेत आलेल्या काँग्रेसला सुद्धा मोठा भूकंप घडून शेवटी सोनिया गांधींच्या विचारसरणीला, सोनिया गांधींना या पंतप्रधानाच्या खुर्चीवर विराजमान होता आलेले नाही. मग त्यांना रबरी स्टॅम्प म्हणून मनमोहन सिंगांना पुढे आणावं लागलं. अशा अनेक भूमिका पवार साहेबांच्या खूप मोठ्या व्यापक आहेत. पण सध्या तर सीजीपीचं आंदोलन आणि ज्या पद्धती सरकार कोंडीत सापडलंय, सरकार ज्या पद्धतीच्या भूमिका घेत आहे, आजही सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. हा चेंडू हा फक्त जयप्रकाश नड्डा यांच्या पोर्टमध्ये खेळवला जातोय. अजूनही चर्चा व्यापक स्वरूपात नाहीये नेमकी याच्यातली काय भूमिका असेल. आणि त्याच्यात पवार साहेबांची भेट हा आशेचा किरण मांडला जातोय. या सगळ्या गुंतागुंतीतून आणि या विचित्र परिस्थितीतून मोदी कसा मार्ग काढतील, आणि नेमका मोदींना काय सल्ला दिलाय पवार साहेबांनी, की त्या सल्ल्याच्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये ही आलेली कोंडी सहज सोडू शकते. कारण की ही चर्चा फक्त प्रश्नापुरती राहिलेली नाहीये. कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये जंतर मंतरच्या माध्यमातून अनेक जण आपलं भांडवल करायच्या परिस्थितीत आहेत. अनेक जण आपल्या पोळ्या या गरम तव्यावर शेकण्याच्या परिस्थितीत आहेत. ते महाराष्ट्रातले असो की उत्तर प्रदेश मधले असो की दिल्ली मधले असो, प्रत्येकाला आपल्या पोळ्या भाजल्या पाहिजेत याची शाश्वती जेव्हा प्राप्त झाली, तेव्हाच या आंदोलनाच्या दिशेनं यांनी वाटचाल केली. आणि या पद्धतीच्या पोळ्या शेकत असताना पवार साहेब ज्या पद्धतीने पोहोचले, आणि पवार साहेबांनी ज्या पद्धतीने पहिल्यांदा अभिजित दिपकेच्या भेटी घेतल्या आणि नंतर मोदींची घेतलेली सुप्रियाताई सोबतची भेट, खऱ्या अर्थानं राजकारणातली वर्तुळ बदलणार आहे का? एक नवी दिशा या राजकीय भूमिकेला मिळणार आहे का? आणि ज्या पद्धतीच्या या आंदोलनाची प्रयोग आजपर्यंत चलत आलेत आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, त्याला कशा पद्धतीनं मोदी सरकार या पवारांच्या सल्ल्याने बाजूला करेल, आणि येणारी परिस्थिती खऱ्या अर्थानं सामाजिकतेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कशी फलित ठरेल याची चर्चा नेमकी काय झाली, आणि सुप्रियाताईंना नेण्याचं मूळ कारण काय? कारण की ज्या पद्धतीनं सुप्रियाताईंना आजपर्यंत राजकारणात सेट करणं हे पवार साहेबांची नैतिक जबाबदारी आहे म्हणून चर्चेत येत आहे. ज्या पद्धतीनं अस्थिर झालेली ही परिस्थिती, आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या आघाडी महाविकास आघाडीच्या नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जी भूमिका झाली, पक्ष फुटला, परिस्थिती एका वलयापुरती सीमित झाली, आणि ज्या पद्धतीच्या भूमिका येणाऱ्या काळात बृहद रूपात मोठ्या स्वरूपात सामाजिक परिस्थिती मध्ये मांडायच्या आहेत, त्यासाठी सुप्रियाताईंचं करिअर हे सेट झालं पाहिजे. आणि हे सेट करण्यासाठी अनेक तिलांजल्या पवार साहेबांनी दिल्या. त्याचीच परिणिती अजितदादा गटाची जी सुरुवात आहे ती त्याचीच परिणिती आहे. अशा वेगवेगळ्या चक्रव्यूहात अडकून सुद्धा पवार साहेब सुखरूप पद्धतीनं आपली भूमिका मांडतायत, आणि वास्तविक स्वरूपात मोदींच्या संदर्भातून निर्माण झालेला हा पेच प्रसंग आणि सध्याच्या वातावरणात ज्या पद्धतीने सरकार कोंडीत सापडलंय, त्याच्यातून निघणारा जो एक नवीन मार्ग, आता ह्याच्यातल्या खऱ्या भूमिका भविष्यात काय काय भूमिका दाखवतात
आणि नेमकं हे अभिजित दिपकेचं आंदोलन कोणत्या स्वरूपात कोणत्या परिस्थितीत आता या चालतंय याच्याच भूमिका आता समाज पटलावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण मात्र पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत आणि पुन्हा पवारांनी ज्या भूमिका घेतल्यात आणि जी परिस्थिती मांडली त्याच्यातून निष्पन्न हे नवीन काहीतरी वेगळं होणार आहे हे निश्चित. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये पवार जरी खूप काही वेगळं बोलत असतील पण ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्यात त्याच्यातून वेगळं चित्र निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उतरणार हे मात्र तेवढंच अंतिम सत्य आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ती निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.